नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तायडे कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहे लॉगॅरिथमचे काही डिफिकल्ट क्वेश्चन आणि बऱ्याचशा मुलांच्या डिफिकल्टीज होत्या की सर आम्हाला लॉगॅरिथमचे काही प्रॉब्लेम समजलेले नाही आहे, तर तुम्ही एक व्हिडिओ बनवा. त्या निमित्त हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा आता प्रॉब्लेम आपण कुठले कुठले बघणार आहे. प्रॉब्लेम बघणार आहे इव्हॅल्युएट 25 टू द पॉवर log 8 बेस 5. सेकंड नंबरचा प्रॉब्लेम आहे log 14 बेस 2 मायनस log 7 बेस 2. थर्ड नंबरचा प्रॉब्लेम आहे log 4 बेस 3 मल्टीप्लाय बाय log 81 बेस 4. फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम आहे log 25 बेस 3 मल्टीप्लाय बाय log of 27 बेस 5. फिफ्थ नंबरचा प्रॉब्लेम आहे log of 2/3 प्लस log of 4/5 मायनस log of 8/15. त्याच्यानंतर सिक्स नंबरचा प्रॉब्लेम आहे log 8 बेस 2 प्लस log 3 बेस 2 मायनस log 6 बेस 2. त्यानंतर सेवन नंबरचा प्रॉब्लेम आहे फाइंड x if log in bracket x square plus 2 बेस 3 is equal to 3. त्याच्यानंतर 8 नंबरचा प्रॉब्लेम आहे log 125 बेस x is equal to 3. 9 नंबरचा प्रॉब्लेम आहे log 4 root of 2 बेस 2 is equal to x. आणि 10 नंबरचा प्रॉब्लेम आहे इव्हॅल्युएट log क्यूब रूट ऑफ 1000 बेस 10. आता हे 10च्या 10ही प्रॉब्लेम या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतील. तर लक्ष द्या एक मिनिट. पहिलं प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. खूप सोपी आहे, एवढे सोपी प्रॉब्लेम आहे की फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमचे 10च्या 10ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर फर्स्ट प्रॉब्लेम बघा कसा आहे. पहिलं प्रॉब्लेम आहे इव्हॅल्युएट 25 टू द पॉवर log 8 बेस 5. आता सर्वात पहिले हे लिहून घ्या. 25 टू द पॉवर log 8 बेस 5. आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी थोडंसं बेसिक कन्सेप्ट असणं गरजेचं आहे. आता बेसिक कन्सेप्ट म्हणजे याचा एक फॉर्म्युला आहे. जर a टू द पॉवर कसा आहे, a टू द पॉवर जर असेल लॉग, तर a च्या डोक्यावर जर लॉग लागला, a च्या डोक्यावर काय लागला लॉग, आणि तो जर इथे x आहे आणि बेस पण इथे काय पाहिजे एच पाहिजे. a टू द पॉवर log x बेस a. तर आपला फॉर्म्युला काय म्हणते की लॉगच्या मागे जे पण असते ते, लॉगच्या मागे जे पण असते ते, पण हा a आणि हा a सेम पाहिजे तरच हा फॉर्म्युला युज होणार. तसा फॉर्म्युला युज होणार नाही. येत्या का लक्षात. a टू द पॉवर म्हणजे a च्या डोक्यावर जर log x असेल आणि बेस a च्या डोक्यावर जर लॉग लागला, a च्या डोक्यावर काय लागला लॉग, इथं जर a च्या डोक्यावर जर लॉग लागला तर या लॉगचा बेस पण एच पाहिजे. तर लॉगच्या मागे जे पण असेल ते लिहू आपण. इथे x होता तिथे x लिहिला, इथं जर p असता तर p लिहिला असता, जे असेल ते 10 असता तर 10 लिहिला असता. येतं का लक्षात. आता बघा कसं सॉल्व्ह करायचं. आता तुम्ही जर हे प्रॉब्लेम बघितलं तर इथं काय 25 टू द पॉवर log 8 बेस 5. पण अरे इथं जर a आहे तर इथं aच पाहिजे. मग इथं तर 25 आहे आणि इथे किती आहे 5 आहे. मग आता कसं करायचं, काहीच टेन्शन नाही. 25 म्हणजे मध्ये 5 चा स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर किती येते 25. तर लिहू शकतो मी या 25 ला 5 चा स्क्वेअर लिहायचा. 25 ला लिहिलं 5 चा स्क्वेअर. तुम्ही म्हणसाल मग सर आता या बाकी हे काय लिहायचं, हे कुठं लिहायचं, हे जसंच्या तसं. हे बघा याच्या डोक्यावर होतं ना, हे बघा 25 ला काय लिहिलं मी 5 चा स्क्वेअर. मग हे जसंच्या तसं हे डोक्यावर log of 8 बेस 5. 25 ला काय लिहिलं 5 चा स्क्वेअर बस. त्याच्यानंतर सेकंड फॉर्म्युला आपल्याकडे की जर लॉगच्या समोर काही असलं तर हा जाते मागच्याच्या डोक्यावर. लॉगच्या समोर काही असलं त्याला तो मागच्याच्या डोक्यावर. सांगा बघा लॉगच्या समोर काय आहे, लॉगच्या समोर आहे ए, तर हा गेला मागच्याच्या डोक्यावर. इथं लॉगच्या समोर आहे 2, लॉगच्या समोर काय 2 गेला मागच्याच्या डोक्यावर. असं 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 म्हणजे असं येणार 5 टू द पॉवर log 8. हे पहा लॉगच्या समोर 2 आहे तर गेला मागच्याच्या डोक्यावर बेस 5. त्याच्यानंतर काय आहे ना 5 टू द पॉवर log सांगा 8 चा स्क्वेअर किती येतो 64 आणि बेस 5. आता आपला फॉर्म्युला बघा. फॉर्म्युला इथे लिहिला मी, एक वेळा इथे लिहितो. फॉर्म्युला काय म्हणते की जर a टू द पॉवर काय a टू द पॉवर जर लॉग आहे आणि त्याचा बेस एच आहे, हे म्हणजे सेम, इथं काही असलं चालते तर लॉगच्या मागे जे असेल ते लिहितो. इथं बघा 5 टू द पॉवर log 64 बेस 5. हा 5 आणि हा 5 काय सेम, तर लॉगच्या मागे जे पण असेल ते लिहितो. ऍज अ आन्सर आहे 64. समजलं का हे प्रॉब्लेम. जर तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. येतं का लक्षात. आता एक वेळा पुन्हा रिपीट लक्षात घ्या. 25 टू द पॉवर log 8 बेस 5. कसं केलं आपण प्रॉब्लेम. या 25 ला काय लिहिला 5 चा स्क्वेअर. आता तुम्ही असं सर हे तर 5 चा स्क्वेअर का लिहिला, कारण आपला फॉर्म्युला कसा आहे जर a टू द पॉवर log x बेस हा सेम पाहिजे. काय पाहिजे सेम पाहिजे. तर लॉगच्या मागं जे असेल ते लिहितो. इथं जर 5 आहे तर ऑब्व्हियसली इथं पण काय पाहिजे, इथं जर 5 आहे इथं काय पाहिजे 5 पाहिजे. आणि तुम्हाला माहित आहे की 25 म्हणजे काय 5 चा स्क्वेअर. तर या 25 लिहिलं 5 चा स्क्वेअर. त्यानंतर हे ऍज इट इज log 8 बेस 5 जसंच्या तसं.
लॉगच्या समोर काहीही असलं तर हे जाते मागच्याच्या डोक्याच्या वर. त्याच्यानंतर सिंपल आहे, फॉर्म्युला आपला झाला. फक्त इथे काय लिहिलं, 8 चा स्क्वेअर किती लिहिलं, 64 लिहिलं. आणि फॉर्म्युला आहे a टू द पॉवर log x बेसिक. तर लॉगच्या मागे जे पण असेल ते लिहितो. तर इथं काय 5 टू द पॉवर log 64 बेस 5. तर लॉगच्या मागे जे पण असेल ते लिहितो. लॉगच्या मागे 64. समजलं काय प्रॉब्लेम? आता याच्यानंतर घेऊ आपण नेक्स्ट. आता चला तर बघूया सेकंड नंबरचा प्रॉब्लेम. सेकंड नंबरचा प्रॉब्लेम आपल्या असा आहे, एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, खूप सोपी आहे. log 14 बेस 2 मायनस log 7 बेस 2. log 14 बेस 2 मायनस log 7 बेस 2. आता हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं? खूप जास्त सोपी आहे. या प्रॉब्लेम तर खूप एवढं सोपी आहे की खूप जास्त प्रमाणात. फक्त इथे एक सिंपल एक फॉर्म्युला आपल्याला आहे. फॉर्म्युला म्हणजे log a मायनस log b. सांगा तर बघा, log a मायनस log b चा फॉर्म्युला काय आहे? तर log a मायनस log b चा फॉर्म्युला आहे log ऑफ a अपॉन b. log a मायनस log b इज इक्वल टू log ऑफ a अपॉन b. फक्त बेस काय पाहिजे? सेम पाहिजे. बेस काय पाहिजे? सेम. जर इथे e असलं, इथे e असलं, तर इथे e. बेस काय पाहिजे? सेम. बघा आता log a मायनस log b हा बेस काय सारखा, तर तो जसाच्या तसंच लिहिला. इथं जर 2 आहे, इथं 2 आहे, तिथे काय लिहिलं 2. फॉर्म्युला काय? log a मायनस log b म्हणजे होते log ऑफ a अपॉन b. तर log a मायनस log b काय ना, log ऑफ a म्हणजे किती आहे? 14 आणि b किती आहे? 7. त्याच्यानंतर काय ना, log ऑफ 14 डिवाइडेड बाय 7 म्हणजे 2 आणि बेस 2. आणि एक आता आपल्याविषयी फॉर्म्युला आहे की जर log a आणि बेस a असेल तर 1 येईल. log a बेस a म्हणजे काय येते? 1. तर log 2 बेस 2 म्हणजे काय ना, 1. झालं, प्रॉब्लेम इज सॉल्व. प्रॉब्लेम इज सॉल्व. किती सिंपल प्रॉब्लेम आहे, एक वेळा पुन्हा रिपीट लक्षात द्या. log 14 बेस 2 मायनस log 7 बेस 2. सिंपल फॉर्म्युला अप्लाय केला. log a मायनस log b इज इक्वल टू log a अपॉन b. बेस काय पाहिजे? सारखा पाहिजे. इथं बेस 2 आहे, बेस जसाच्या तसा. मग इथं किती आहे? इथं log a मायनस log b. फॉर्म्युला लावला. log ऑफ a किती आहे? 14 आणि b किती आहे? 7. तर 14 डिवाइड बाय 7 2. इथं log 2 बेस 2 आला. फॉर्म्युला आहे जर log a आणि बेस a हे जर सारखा असलं तर 1. हा 2 हा 2 सेम आहे म्हणजे की 1. समजलं तुम्हाला हे प्रॉब्लेम? जर समजलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांना पण शेअर करू शकता तुम्ही. आणि तायडे कोचिंग क्लासेस ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये सुरू आहे, तर तुम्ही तायडे कोचिंग क्लासेस जॉईन पण करू शकता. आता याच्यानंतर बघू प्रॉब्लेम नंबर 3. आता चला तर बघूया प्रॉब्लेम नंबर 3. आता बघा प्रॉब्लेम नंबर 3 कसा आहे. आता प्रॉब्लेम नंबर 3 आहे log 4 बेस 3 मल्टीप्लाय बाय log 81 बेस 4. आता आपल्याकडे आहे की नाही फक्त 2 फॉर्म्युले आहेत, म्हणजे लॉगरिथमचे ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचा. ऍडिशनचा फॉर्म्युला आहे जर log a प्लस log b असेल तर log ऑफ a इंटू b, आणि log a मायनस log b असेल तर log ऑफ a अपॉन b. आता इथं काय केलेलं आहे? इथं मल्टिप्लाय दिलेलं आहे. मग आता कसं करायचं? आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करायचं? सिंपल आहे. सर्वात आधी एक फॉर्म्युला अप्लाय करायचा. फॉर्म्युला अप्लाय म्हणजे असा, log a बेस b चा चेंज टू द बेस log a बेस b म्हणजे फॉर्म्युला आपल्याकडे log a अपॉन log a बेस b. log a बेस b म्हणजे log a अपॉन log b. तिथं कसं येणार सांगा बरं? log 4 बेस 3. तिथं लिहू शकतो का मी असं? log 4 अपॉन log 3. log 4 अपॉन log 3. इथे किती आहे? log 81 बेस 4. तिथं काय लिहिलं मी? log 81 अपॉन log 4. त्याच्यानंतर log 4 सेम कॅन्सल. काय राहिलं मग? वर आलं log 81 आणि इथं आलं अपॉन मध्ये log 3. log 81 अपॉन log 3. आता फॉर्म्युला आपला असा आहे की जर log a बेस b जर असेल तर आपण लिहू शकतो log a अपॉन log b. तर log 81 अपॉन log 3 आहे, याला असं लिहू शकतो का नाही मी? log ऑफ 81 आणि बेस 3. log ऑफ 81 बेस 3. फॉर्म्युला कसा आहे की जर log a बेस b असेल तर log a अपॉन log b. तर log ऑफ 81 अपॉन log 3 म्हणजे काय येते? log 81 बेस 3. आता एकदम सिंपल प्रॉब्लेम झालेला आहे. बघा आता हे सॉल्व हे एक नाही, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेला आहे. जर कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता चॅनल मध्ये जाऊन. प्लेलिस्ट मध्ये अवेलेबल आहेत सर्व लॉगरिथमचे व्हिडिओ. तर लक्ष द्या एक मिनिट. आता हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करतात? याला 2 मिनिटासाठी एक्स कन्सिडर करायचं. काय कन्सिडर करायचं? एक्स. आणि इथं लॉग लागला म्हणून याला म्हणतात लॉगरिथमिक फॉर्म. काय म्हणतात? लॉगरिथमिक फॉर्म. याचा कन्वर्ट करायचा आहे एक्सपोनेन्शियल मध्ये. कशात कन्वर्ट करायचा आहे? एक्सपोनेन्शियल. आता एक्सपोनेन्शियल मध्ये कसा कन्वर्ट करतात? एक्सपोनेन्शियल मध्ये
कसं कन्वर्ट करतात. तर बघा, लॉगच्या मागं जे पण असेल, ते आणि जे बेसला असते, जे काय असते बेसला, तो ट्रान्सफर करायचा राईट हँड साईडला. कुठे ट्रान्सफर करायचा? राईट हँड साईडला. खूप सोपी प्रॉब्लेम आहे, लक्ष द्या. लॉगच्या मागं जे पण असेल ते इथं लिहिलं आणि ते ट्रान्सफर करायचं राईट हँड साईडला. आणि या एक्सला हा याच्या डोक्यावर, याला म्हणायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म. हा एक्स आपण कन्सिडर केला. त्याच्यानंतर इथं जर 3 आहे, इथे किती आहे? 3. इथे 3च पाहिजे आपल्याला, एवढं लक्षात ठेवायचं. तुम्ही असं कशाला? कारण आपल्याला बेस सेम करायचा आहे. बेस काय करायचा आहे? सेम करायचा आहे. आता इथं जर 3 टू द पॉवर x आहे तर लिहून टाकायचं मग 3. इथं जर 3 तर इथं 3, इथं 4 इथं 4, इथं 5 इथं 5, इथं 7 इथं 7, इथं 3 आहे इथं 3. मग या 3च्या डोक्यावर किती म्हणजे 81 चेक करायचं. 3च्या डोक्यावर किती म्हणजे 81 चेक करा. आता इथं चेक करतो. आता लक्ष द्या, 3च्या डोक्यावर किती म्हणजे किती? 81. तर जर 3च्या डोक्यावर जर 1 केला, 3च्या डोक्यावर काय लिहिला? 1. तर आन्सर इज काय येते? 3. बरोबर. 3च्या डोक्यावर तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये चेक करू शकता. 3च्या डोक्यावर 2 म्हणजे की 3 मल्टिप्लाय बाय 3, 3 मल्टिप्लाय बाय 3 किती येते? 9. काय येते? 9. जर 3च्या डोक्यावर जर आपण 3 केला, किती केला? 3च्या डोक्यावर 3 केला. 3च्या डोक्यावर जर 3 केला तर किती येते? 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे आन्सर इज 27. पण आपल्याला आन्सर किती पाहिजे? 81 पाहिजे. काय पाहिजे? 81. जर 3च्या डोक्यावर जर 4 केला तर काय करेल? 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 किती येणार? 3 into 3 9, 9 into 3 27 आणि 27 into 3 81. 27 into 3 किती येते? 81. म्हणजे की 3च्या डोक्यावर जर 4 असला तर आन्सर इज 81. तर इथं 81 ला काय लिहू शकतो तुम्ही? 3 to the power 4. आणि दोन्ही साईडला 3 आहे तर सेम कॅन्सल आणि फायनल आन्सर x इज इक्वल टू 4. या प्रॉब्लेमचा आन्सर किती आहे? 4. जर तुम्हाला हे जर प्रॉब्लेम समजला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आता लक्ष द्या, एक वेळा मी पुन्हा रिपीट सांगतो. प्रॉब्लेम कसा आहे? एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे आणि एक्झाम मध्ये येऊ शकते. तर प्रॉब्लेम असा आहे की log 4 बेस 3 मल्टिप्लाय बाय log 81 बेस 4. तर सर्वात आधी काय केलं? इथं मल्टिप्लाय असल्यामुळे आणि बेस पण सारखा नसल्यामुळे आपण इथं एक चेंज टू द बेसचा फॉर्म्युला अप्लाय केला. log a बेस b चा. कुठला? log a बेस b. फॉर्म्युला काय? log a अपॉन log b. log a अपॉन log b. इथे किती आहे? log 4 बेस 3. तर log 4 अपॉन log 3. इथे किती आहे? log 81 बेस 4. इथं काय लिहिलं? log 81 अपॉन log 4. इथं पण log 4 आहे, इथं पण log 4 आहे. सेम कॅन्सल. मग काय राहिलं? वर आलं log 81, खाली राहिलं log 3. त्याच्यानंतर एक सिंपल फॉर्म्युला अप्लाय केला. हाच फॉर्म्युला जर log a अपॉन log b असला, काय असला? log a अपॉन log b. तर आपण काय लिहितो? log a बेस b. तिथं किती आहे? log 81 अपॉन log 3. इथं काय लिहिलं? log 81 बेस 3. आणि त्यानंतर log 81 बेस 3 ला 2 मिनिटासाठी x कन्सिडर केलं. काय कन्सिडर केलं? x कन्सिडर केलं. आणि इथं log लागला तर याला म्हणतात लॉगरिथमिक फॉर्म. काय म्हणतात? लॉगरिथमिक फॉर्म. आता याचा कशात कन्वर्ट करायचा आहे? एक्सपोनेन्शियल मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचा आहे. एक्सपोनेन्शियल मध्ये कसं कन्वर्ट करता? लॉगच्या मागं जे पण असेल, जे बेसला असते ते ट्रान्सफर करतो राईट हँड साईडला. जे असेल ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्याच्यानंतर काय करायचं? इथं जर 3 आहे, इथं किती आहे? 3. तर इथं पण 3च पाहिजे आपल्याला. बेस काय पाहिजे? सेम लिहून टाकायचं 3. मग आता 3च्या डोक्यावर म्हणजे 3 रेस टू द पॉवर किती म्हणजे 81 येते. चेक केलं. 3 टू द पॉवर 1 केला तर आन्सर इज 3. 3 टू द पॉवर 2 केला, 3 चा स्क्वेअर 3 into 3 9. 3 चा क्यूब 3 into 3 into 3 27. 3 to the power 4 3 into 3 into 3 into 3 3 into 3 9, 9 into 3 27, 27 into 3 81. 3 to the power 4. 3 to the power 4 मध्ये किती येते? 81. मग या 81 ला लिहू शकतो मी 3 to the power 4. मग एक इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे, सेम कॅन्सल आणि x इज इक्वल टू 4 हे फायनल आन्सर. त्याच्यानंतर बघूया 4th नंबरचा प्रॉब्लेम. चला तर बघूया 4th नंबरचा प्रॉब्लेम कसा आहे. तर आता 4th नंबरचा प्रॉब्लेम आहे, सेम प्रॉब्लेम आहे जसं 3rd नंबरचा होता तसंच 4th नंबरचा प्रॉब्लेम आहे. log of 25 बेस 3 मल्टिप्लाय बाय log of 27 बेस 5. हे 4th नंबरचा प्रॉब्लेम आहे. log 25 बेस 3 मल्टिप्लाय बाय log 27 बेस 5. सर्वात आधी काय करतात? मल्टिप्लाय आहे तर डायरेक्ट हेच अप्लाय करू. log a बेस b काय अप्लाय करायचं? log a बेस b. फॉर्म्युला आहे log a अपॉन log b. log a अपॉन log b. तर log 25 बेस 3 तिथं काय लिहिसा? log 25
अपॉन लॉग 3. लॉग 25 अपॉन लॉग 3 मल्टीप्लाय करा. इथे किती आहे 27 आहे. लॉग 27 लॉग 27 बेस 5. तिथं काय लिहिसाल लॉग ऑफ 27 अपॉन लॉग 5. काहीच नाही केलं सिंपल आहे. आता लॉग ए बेस बी लॉग ए बेस बी म्हणजे लॉग ए अपॉन लॉग बी. लॉग 25 बेस 3 तर लॉग 25 अपॉन लॉग 3 आणि लॉग 27 बेस 5 म्हणजे लॉग 27 अपॉन लॉग 5. आता आधीच्या प्रॉब्लेम मध्ये सेम सेम काहीतरी कॅन्सल होत होतं आणि पण याच्यामध्ये काही दिसतच नाही. इथं वर 25 खाली 5 इथं 3 वर 27 काही कॅन्सल होत नाही. पण तुम्हाला काही ना काहीतरी थोडंसं लॉजिक दिसत असेल. आता कसं तुम्ही असं काय तुम्हाला माहिती का 5 चा स्क्वेअर किती येते 5 चा स्क्वेअर 25 येते आणि त्याच्यानंतर 3 चा क्यूब किती येते 3 चा क्यूब 27 येते. तर तुम्ही याला असं लिहू शकता बघा कसं तर असं 25 आहे की नाही तर 25 ला मी असं लिहू शकतो 5 चा स्क्वेअर. 25 ला काय लिहू शकतो 5 चा स्क्वेअर आणि त्याच्यानंतर हा लॉग 3 जसाच्या तसा मल्टीप्लाय आणि इथं 27 आहे. इथे किती आहे 27 तर 27 ला लिहू शकतो मी 3 चा क्यूब. 3 चा क्यूब किती येते 27 येते आणि हा लॉग 5 जसाच्या तसा. 25 आहे 25 ला काय लिहिलं 5 चा स्क्वेअर आणि 27 आहे 27 ला लिहिलं 3 चा क्यूब. 3 चा क्यूब किती येते 27 येते. त्याच्यानंतर एक फॉर्म्युला अप्लाय केला तिचा लॉग आहे एखाद्या गोष्टीला लॉग लागलेला आहे आणि त्याच्या मागच्या डोक्यावर काही असेल हा लॉग आणि त्याच्या मागच्या डोक्यावर जर काही असेल तर तो काय येते समोर म्हणजे ए लॉग बी. लॉग लागला त्याच्या मागच्या डोक्यावर काही असेल तर तो काय येते समोर ए लॉग बी. आता इथं बघा लॉग आहे त्याच्या मागच्या डोक्यावर जर काही असेल तर तो काय येते समोर म्हणजे 2 समोर म्हणजे आता लॉग 5 अपॉन लॉग 3. इथं लॉग लागलेले आहे त्याच्या मागच्या डोक्यावर काही असेल तर तो काय येणार समोर म्हणजे 3 लॉग 3 अपॉन लॉग 5. त्याच्यानंतर काय केलं लॉग 5 वर आहे खाली आहे सेम सेम कॅन्सल. हा लॉग 3 खाली आहे वर आहे सेम सेम कॅन्सल. काय आलं 2 मल्टीप्लाय बाय 3 आणि 2 मल्टीप्लाय बाय 3 म्हणजे किती येते 6. हे आलं तुमचं आन्सर. चला तर बघूया प्रॉब्लेम नंबर 5 कसा आहे. प्रॉब्लेम नंबर 5 तो आपला असा आहे की लॉग ऑफ 2/3 प्लस लॉग ऑफ 4/5 मायनस लॉग ऑफ 8/15. आता हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं आहे अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे. खूप जास्त प्रमाणात सोपी आहे. सर्वात आधी काय करायचं इथं फॉर्म्युला लागते लॉग ए प्लस लॉग बी बस बाकी काहीच नाही. सांगा बरं फॉर्म्युला काय आहे तर लॉग ए प्लस लॉग बी. लॉग ए प्लस लॉग बी चा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ ए इंटू बी. लॉग ऑफ ए इंटू बी लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी. सांगा बरं लॉग ए प्लस लॉग बी. लॉग ए प्लस लॉग बी काय ना लॉग ऑफ ए किती आहे 2/3 इंटू आणि बी किती आहे 4/5 मायनस लॉग ऑफ 8/15 मायनस लॉग ऑफ 8/15. काय केलं एकदम काहीच नाही एकदम सिंपल प्रॉब्लेम. लॉग ए प्लस लॉग बी लॉग ए प्लस लॉग बी फॉर्म्युला लॉग ऑफ ए इंटू बी दोघांचा मल्टिप्लिकेशन लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए म्हणजे 2/3 इंटू बी किती आहे 4/5 आणि हे जसंच्या तसं. त्याच्यानंतर काय ना वरचा वर मल्टिप्लाय खालचा खाली सांगा 4 इंटू 2 8 5 इंटू 3 15 आणि मायनस लॉग ऑफ 8/15. आता तुम्हाला माहितच आहे जर समजा 1 मायनस 1 केला आन्सर इज 0. 2 मायनस 2 केला आन्सर इज 0. ए मायनस ए केला आन्सर इज 0. तर लॉग 8/15 मायनस लॉग ऑफ 8/15 आन्सर इज 0. आन्सर इज 0. सिंपल होता नाही सोपी प्रॉब्लेम. लक्ष द्या इकडे काय केलं लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी हे ऍज इट इज मल्टिप्लाय वरचा वर खालचा खाली 4 इंटू 2 8 5 इंटू 3 15. त्याच्यानंतर लॉग ऑफ 8/15 मायनस लॉग ऑफ 8/15 हे काय येते 0. चला तर बघूया आता प्रॉब्लेम नंबर 6. प्रॉब्लेम नंबर 6 कसा आहे लॉग 8 बेस 2 प्लस लॉग 3 बेस 2 मायनस लॉग 6 बेस 2. आता एकदम सोपी प्रॉब्लेम आहे खूप जास्त सोपी आहे. बघा कसा आहे प्रॉब्लेम असा आहे की जर फॉर्म्युला लागणार आहे इथं लॉग ए प्लस लॉग बी चा. या प्रॉब्लेम मध्ये काय लागणार आहे फॉर्म्युला लॉग ए प्लस लॉग बी. काय फॉर्म्युला लॉग ए प्लस लॉग बी चा लॉग ऑफ ए इंटू बी लॉग ऑफ ए इंटू बी लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी. बेस काय पाहिजे सारखा पाहिजे. इथं बेस काय सेम काय प्रॉब्लेम मध्ये लॉग 8 प्लस लॉग 3 इथं काय लिहू शकतो मी लॉग ऑफ ए म्हणजे किती आहे 8
आणि बी किती आहे 3. आणि हा बेस 2 जसाच्या तसा, आणि मायनस लॉग 6 बेस 2 पण जसाच्या तसा. काय केलं आपण? लॉग ए प्लस लॉग बी, लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. त्याच्यानंतर काय करायचं? लॉग ऑफ 8 इंटू 3 किती होता? 24 बेस 2 मायनस लॉग 6 बेस 2, लॉग 6 बेस 2. त्याच्यानंतर काय करायचं? सिंपल फॉर्म्युला. आता फॉर्म्युला नंबर 2. फॉर्म्युला आपल्याकडे आहे की जर लॉग ए मायनस लॉग बी, जर लॉग ए मायनस लॉग बी जर असेल, लॉग ए मायनस लॉग बी, तर काय आहे ते फॉर्म्युला? लॉग ऑफ ए अपॉन बी. तर लॉग ए मायनस लॉग बी, बेस काय पाहिजे? सेम पाहिजे. तर इथे काय लिहू आपण? लॉग ऑफ ए, ए म्हणजे किती? 24 अपॉन बी, बी म्हणजे 6. आणि हा जो बेस आहे हा जसाच्या तसा. 24 डिवायडेड बाय 6 किती येतात सांगा बरं? 24 डिवायडेड बाय 6 येते 4 आणि बेस 2. त्याच्यानंतर सेम आता आपण हे लॉगरिथम कन्वर्ट एक्सपोनेन्शियल मध्ये पण सॉल्व्ह करू शकतो, किंवा आता इथं 4 आहे आणि इथं बेसला 2 आहे. जर इथं जर लॉग 2 बेस 2 असलं तर 1 येते. या 4 ला लिहू शकतो मी 2 चा स्क्वेअर. 4 ला काय लिहू शकतो? 2 चा स्क्वेअर. बघा 4 ला लिहिलं 2 चा स्क्वेअर. हा बेस 2 चा ऍज आहे. 4 ला लिहिलं 2 चा स्क्वेअर. कारण हा जर सारखा असला तर 1 बनते. आणि लॉग त्याच्या मागच्या डोक्यावर जर काही असेल, लॉग त्याच्या मागच्या डोक्यावर जर काही असेल तर तो काय येते? समोर. म्हणजे येते 2 log 2 बेस 2. आणि त्याच्यानंतर log 2 बेस 2 म्हणजे काय येते? 1. आणि 2 into 1 2. हे झालं आन्सर. एक वेळा लक्ष द्या काय केलं आपण. प्रॉब्लेम आहे log a बेस 2 प्लस log 3 बेस 2 मायनस log 6 बेस 2. सरळ आधी इथं फॉर्म्युला अप्लाय केला log a प्लस log b चा. बाकी काहीच नाही केलं आपण. फॉर्म्युला log a प्लस log b इज इक्वल टू log ऑफ a इंटू b. तर log a प्लस log b म्हणजे log ऑफ a हे किती आहे? 8 इंटू 3. आणि हे ऍज इट इज. आणि हा जो बेस असते हा जसाच्या तसा. 8 इंटू 3 24. बाकी जसाच्या तसा. मग सेकंड फॉर्म्युला log a मायनस log b, log a मायनस log b म्हणजे log ऑफ a अपॉन b. log a मायनस log b म्हणजे log ऑफ a हे किती आहे? 24 आणि b किती आहे? 6. आणि हा बेस 2 जसाच्या तसा. 24 डिवायडेड बाय 6 म्हणजे येते 4. मग आता तुम्हाला दिसत आहे की इथं 4 दिसत आहे म्हणून बरं. जर इथं जर समजा 7 असतं 8 असतं तर आपण ते मेथड अप्लाय केली असती. प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये आपण अप्लाय केली आणि 3 मध्ये अप्लाय केली होती ते. पण ते पण केली असती तरी चालली असती. हे शॉर्टकट आहे तर डायरेक्ट केला आपण. 4 हा 4 आहे इथं. 4 ला काय लिहिलं? 2 चा स्क्वेअर. कारण log 2 बेस 2 काय येते? 1 येते म्हणून 4 ला काय लिहिलं? 2 चा स्क्वेअर. आणि आता एक आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे की जर लॉग त्याच्या मागच्या डोक्यावर जर काही असेल तर तो काय येते? समोर. म्हणजे 2 log 2 बेस 2 आणि 2 log 2 बेस 2 म्हणजे येते 1. 2 into 1 2. त्याच्यानंतर बघूया प्रॉब्लेम नंबर 7. आता लक्ष द्या प्रॉब्लेम नंबर 7 कसा आहे. तर प्रॉब्लेम नंबर 7 आहे की फाइंड x इफ log इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 2 बेस 3 इज इक्वल टू 3. आता हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं? एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. काहीच नाही, एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. सेम आता हे प्रॉब्लेम मध्ये लॉगरिथमचा कन्वर्ट एक्सपोनेन्शियल मध्ये करावं लागते. हे ऍज इट इज लिहा पहिले प्रॉब्लेम. लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 2 बेस 3 इज इक्वल टू 3. त्याच्यानंतर इथं काय लागलेलं आहे? लॉग लागलेला आहे. काय लागलेला आहे? लॉग. आता लॉग लागला तर याला म्हणतात लॉगरिथमिक फॉर्म. काय म्हणतात? लॉगरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर काय लिहिसा? लॉगरिथमिक फॉर्म. आता याचं एक्सपोनेन्शियल करायचं आहे. आता एक्सपोनेन्शियल कसं करतात? लॉगच्या मागं जे पण असेल, लॉगच्या मागं जे पण असेल, लॉगच्या मागं काही असो ते लिहून टाका. लॉगच्या मागं आहे x स्क्वेअर प्लस 2 आणि लॉगचा जो बेस असतो तो राईट हँड साइडला पाठवा. हा बेस इथं आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर. हा झाला तुमचा एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय झाला? एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्याच्यानंतर आता एक्स स्क्वेअर प्लस 2 सांगा 3 चा क्यूब किती येते? 27. त्याच्यानंतर हा एक्स स्क्वेअर हा प्लस 2 आहे. इकडे जर ट्रान्सफर झाला तर काय होतो? -2. प्लस 2 इकडे जर ट्रान्सफर झाला तर काय होतो? -2. आणि 27 मधून 2 मायनस केला तर किती राहते? 25. हे झालं एक्स स्क्वेअर. 27 मधून 2 मायनस केला तर 25. टेकिंग स्क्वेअर रूट. एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स आणि 25चं स्क्वेअर रूट 5. आता तुम्ही म्हणता सर इथं प्लस मायनस का लिहिलं नाही? 25चं स्क्वेअर रूट येते प्लस मायनस 5. पण मायनस आपल्या लॉगरिथम मध्ये नसते. लॉगरिथमची सुरुवात 1 पासून होते. लॉगरिथमची सुरुवात कुठून होते? 1 पासून, पॉझिटिव्ह पासून. तर त्याच्यामुळे इथं फक्त पॉझिटिव्ह नंबर्स पाहिजे. 25चं स्क्वेअर रूट 5 म्हणून प्लस मायनस 5 आपण लिहिलं
नाही. येत्या का लक्षात? जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज नक्की लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. आणि त्याच्यानंतर तुम्ही मला अजून सजेस्ट करू शकता प्रॉब्लेम की सर तुम्ही या अशा प्रॉब्लेमवर व्हिडिओ बनवा, तर तुमची डिमांड नक्की पूर्ण करण्यात येणार आहे. तर लक्ष द्या. आता प्रॉब्लेम नंबर 8. आता प्रॉब्लेम नंबर 8. आता प्रॉब्लेम नंबर 8 कसा आहे तर चला बघूया. लॉग ऑफ 125 बेस एक्स इज इक्वल टू 3 आहे. इज इक्वल टू किती आहे? 3 आहे. हे बघा प्रॉब्लेम नंबर 8. लॉग ऑफ 125 बेस एक्स इज इक्वल टू 3. आता हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करतात? सिंपल आहे, एकदम सिंपल. बघासारख्याच प्रॉब्लेम मध्ये तसंच आहे. लक्ष द्या एक मिनिट. लॉग ऑफ 125 बेस एक्स इज इक्वल टू 3. आता बघा याला लॉग लागला तर काय म्हणतात? लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर काय लिहावं लागेल? लॉगॅरिथमिक फॉर्म. याचा कशात कन्वर्ट करायचा आहे? एक्सपोनेन्शियल मध्ये. लॉगच्या मागे जे पण असेल, लॉगच्या मागे जे पण असेल ती लिहून टाका. जे बेसला आहे ती लिहा, आणि जे असेल ते याच्या डोक्याच्या वर. हा झाला एक्सपोनेन्शियल. काय झाला? एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय केलं? लॉगच्या मागे जे पण असेल तिथे लिहिलं. जो बेस आहे तो इकडे आणि जे आहे ते याच्या डोक्यावर. झालं एक्सपोनेन्शियल. आता इथं काय डायरेक्ट आहे प्रॉब्लेम. टेकिंग क्यूब रूट. टेकिंग क्यूब रूट. सांगा आता एक्स क्यूबचं क्यूब रूट येते एक्स आणि 125 चं क्यूब रूट येते 5. म्हणजे एक्स इज इक्वल टू 5. याचं क्यूब रूट 125 चं क्यूब रूट किती येते? 5. आता तुम्हाला सर कसं? हे पहा 5 चा क्यूब किती येते? 125. तर याचं जर क्यूब रूट काढला तर हा क्यूब रूट आहे. 125 चा क्यूब रूट किती आहे? 5. येतं का लक्षात? त्याच्यानंतर बघूया प्रॉब्लेम नंबर 9. प्रॉब्लेम नंबर 9. आता प्रॉब्लेम नंबर 9 कसा आहे? प्रॉब्लेम नंबर 9 आहे लॉग ऑफ 4 रूट ऑफ 2 बेस 2 इज इक्वल टू एक्स. सेम तसंच करायचं जसं आधी केलं होतं. कसं? पहिली प्रॉब्लेम आहे जसं तसं लिहा. लॉग ऑफ 4 रूट 2 बेस 2 इज इक्वल टू एक्स. इथं काय लागलेलं आहे? लॉग लागला तर काय लिहिसाल? लॉगॅरिथमिक फ्रॉम. लॉगॅरिथमिक फ्रॉम. त्याच्यानंतर याचं एक्सपोनेन्शियल मध्ये कसं एक्सपोनेन्शियल मध्ये लॉगच्या मागे जे पण आहे 4 रूट ऑफ 2. लॉगच्या मागे जे पण आहे ते लिहायचं. इज इक्वल टू आणि जे बेसला आहे तिकडे पाठवा. त्यानंतर जे पण इकडे असेल ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्याच्यानंतर आता 4 रूट ऑफ 2 ला असं लिहा 2 टू द पॉवर 1/4. जर इथं जर 3 क्यूब रूट असता तर 1/3. स्क्वेअर रूट असतं तर 1/2. 4 रूट आहे तर 1/4. इथं 2 टू द पॉवर एक्स. आता बघा बेस काय झाला? सेम. दोन्ही साईडले सेम सेम कॅन्सल आणि आलं ना फायनल आन्सर. म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आला? 1/4. एक वेळा पुन्हा रिपीट. सर्वात पहिले आधी प्रॉब्लेम जसं तसं लिहिलं. लॉग ऑफ 4 रूट 2 बेस 2 इज इक्वल टू एक्स. लॉग लागला तर लॉगॅरिथमिक फ्रॉम. याचं एक्सपोनेन्शियल मध्ये केलं. कसं? लॉगच्या मागे जे पण आहे ते इथं लिहिलं. बेसला ते इथं आणि जे असेल ते याच्या डोक्याच्या वर. एक्सपोनेन्शियल फ्रॉम. त्याच्यानंतर 4 रूट 2 ला कसं लिहितात? टू द पॉवर 1/4. जर इथं क्यूब रूट असतं तर 1/3. स्क्वेअर रूट असतं तर 1/2. आणि इथं 2 आहेच. दोन्ही साईडला बेस सेम सेम कॅन्सल. 1/4 इज इक्वल टू एक्स. म्हणजे एक्स इज इक्वल टू 1/4. त्याच्यानंतर घेऊ आता लास्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 10 आहे लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 1000 बेस 10. हे तर खूपच जास्त सोपे आहे आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण हे प्रॉब्लेम मी घेतलेला आहे आणि एक वेळा पुन्हा सांगत आहे. लक्ष द्या एक मिनिट कसा आहे प्रॉब्लेम. आता इथं काही लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 1000 म्हणजे काय होते माहिती आहे का? 10 होते. कारण 10 चा क्यूब किती आहे? 1000. 10 चा क्यूब किती आहे? 1000. आणि याचा जर क्यूब रूट काढला क्यूब रूट ऑफ 1000 म्हणजे किती आहे ना? 10. तर क्यूब रूट ऑफ 1000 मध्ये येते 10 आणि बेसला किती आहे? 10. आणि लॉग 10 बेस 10 म्हणजे काय आहे ते? 1. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडला पण शेअर करू शकता. आणि आपली टायडी कोचिंग क्लासेस ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून सुरू आहे. तर तुम्ही आपली कोचिंग क्लासेस पण जॉईन करू शकता. धन्यवाद.